सध्या सोशल मीडियावर एक रील प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये असे सांगितले जात आहे की आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण दररोज श्रद्धेने लावतो, त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये जर त्रिशूल, फूल किंवा ओम यासारखे दिसत असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्या घरात भूताचा वास आहे. खूप मोठी नेगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये आहे. हे ऐकून खरंच थोडेसे आश्चर्य वाटले आणि खरे सांगायचे तर हसूही आले, कारण हे बोलणाऱ्या महिला होती आणि त्या स्वतःला देवीची खूप मोठी साधिका आहे असे बोलत होती. स्वामी सेवेत आल्यानंतर हा अनुभव आपल्या सर्वांना आला असेल, परंतु काही लोकांना त्या महिलेचे बोलणे अगदी खरे वाटले. पण प्रश्न असा निर्माण होतो, ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? आपल्या भक्तिभावाला अशा अफवा डगमगवत आहेत का? याचे सत्य काय आहे, याचा उलगडा आज आपण एकत्र करूया. तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पुण्यवचन या आपल्या चॅनलवर. इथे आपण अशाच आध्यात्मिक, अनुभवात्मक आणि रहस्यमय गोष्टींचा उलगडा करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण हा केवळ एक विचार नाही, तर एका भक्ताचा जिवंत अनुभव आहे. आपल्या देवघरात दररोज आपण एक दिवा लावतो, श्रद्धेने, नम्रतेने, आणि काही वेळा त्या दिव्याच्या ज्योतीत आपल्याला एखादे फूल, एखादे त्रिशूल किंवा ओम सारखे चिन्ह दिसते. काही लोक म्हणतात हे अशुभ आहे, पण खरेच आहे का? सत्य हे आहे की हा कोणताही भूत, बाधा किंवा वाईट शक्तीचा प्रभाव नाही. हे तर आपल्या घरात दाटून आलेल्या भक्तीच्या, श्रद्धेच्या ऊर्जा आहेत. हे चिन्हे म्हणजे स्वामींच्या कृपेचे दर्शन आहे. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मला स्वामींच्या सेवेत आल्याला आज काही वर्ष झाली आहेत. सुरुवातीला मलाही हे सगळे समजत नव्हते. दिव्यामध्ये काही वेगळे दिसले की थोडी भीती वाटायची. पण जसजसे मी स्वामींचे नामस्मरण, स्वामी चरित्राचे वाचन आणि मनापासून सेवा करायला सुरुवात केली, तसतसे मला जाणवायला लागले की जे प्रश्न मी मनात स्वामींना विचारत असे, त्याची उत्तर ते मला दिव्यामधून देत होते. कधी दिव्याच्या आकारातून, कधी अचानक डोळ्यासमोर आलेल्या स्वामींच्या फोटोतून, कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या शब्दांतून, तर कधी स्क्रोल करताना आलेल्या रीलमधून. हे काही योगायोग नव्हते, ही होती स्वामींची कृपा. लहानपणी मला महादेवाची भीती वाटायची, विशेषतः त्यांच्या गळ्यातील नागाची. जेव्हा मी मंदिरात जायचे, मला वाटायचे पिंडीवर नाग खाली येईल आणि मला चावेल. पण जेव्हा मी स्वामींचे ध्यान करायला सुरुवात केले, तेव्हा ही भीती मुळापासून नाहीशी झाली. कारण स्वामी भीती देत नाहीत, ते सुरक्षा देतात, आधार देतात, उत्तर देतात. म्हणूनच जर तुम्हाला कधी दिव्यामध्ये त्रिशूल, फूल किंवा ओम दिसले तर घाबरू नका. दिव्यामधील तेल थोडे कमी झाले की त्या चिन्हांना अगरबत्तीच्या साह्याने अलगद काढा. त्यांना एका छोट्याशा डबीत ठेवा. त्यात थोडेसे खोबरेल तेल टाका आणि त्याचा टीका करून रोज लावत जावा. घरामध्ये प्रत्येक व्यक्ती तो टीका रोज लावत जावा. घरामध्ये लहान मुलांना सारखी नजर होत असेल तर त्यापासून त्याचा बचाव होईल. घरामधील कोण जास्त चिडचिड करत असेल तेही कमी होईल. घरामधील वातावरण चांगले राहण्यास मदत होईल. तुमचे घर सुरक्षित राहील. लहान मुलांना दृष्ट लागली असेल तर ती सुद्धा उतरते, कारण तो टीका म्हणजेच स्वामींचा आशीर्वाद असतो. आपण आजकाल बाहेरच्या अफवांवर, सोशल मीडियाच्या खोट्या कथांवर पटकन विश्वास ठेवतो, पण आपल्या आतल्या श्रद्धेवर, अनुभवांवर विसंबून राहणे ही खरी भक्ती आहे. हे लक्षात ठेवा. भक्ती हे भय नाही, भक्ती हे बळ आहे. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ वाक्य नाही, तर स्वामींचा आधार आहे. तुमची श्रद्धा खरी असेल तर स्वामींचे नाव हृदयात असेल. कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या आध्यात्मिक अनुभवासह. तोपर्यंत काळजी घ्या, तुमची आणि तुमच्या कुटुंबाची. स्वामी तुमच्यासोबत आहेत.